बाळापूर शहरातील नगर परिषद निवडणुकीच्या दरम्यान मतदान प्रक्रियेत तांत्रिक अडथळा निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे। प्रभाग क्रमांक 5 मधील बूथ क्रमांक 1 वर वापरण्यात येणारी ईव्हीएम मशीन अचानक बंद पडल्यानं सुमारे 20 मिनिटे मतदान प्रक्रिया पूर्णतः ठप्प झाली होती। गर्दीत शिरून प्रवाशांचे खिसे कापणाऱ्या 2 अट्टल गुन्हेगारांना रेल्वे सुरक्षा दलाच्या म्हणजेच आरपीएफच्या टास्क टीमनं जेरबंद केलाय। रवी मनोज निषाद वय 20 आणि विष्णू बयास लोधी वय 28 अशी या भामड्यांची नावे आहेत। इतवारी रेल्वे स्थानकावर शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली। विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटन स्थळावरील पारा घसरलेला आहे। गुरुवारी पहाटे 3 ते 5च्या दरम्यान 5 अंश सेल्सिअसची नोंद घेण्यात आली। यावर्षी सर्वात कमी 3 अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरला होता। तेव्हापासून कायम 1 अंकी आकड्यावर विदर्भाच्या नंदनवनाचं तापमान स्थिरावलंय। पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे। एका बड्या नेत्यानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे। त्यामुळे आता शिवसेनेची ताकद वाढली आहे, तर दुसरीकडे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे। पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे। एका आमदाराच्या घरात फूट पडली आहे। या आमदाराच्या मुलानं भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद आता वाढलेली आहे। शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय। माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजोग वाघेरे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। संजोग वाघेरे हे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती मानले जातात। संजोग वाघेरे यांचा भारतीय जनता पक्ष प्रवेश हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय। एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप मुंबईत सत्ता स्थापनेचा प्रयत्न करणार आहे। महायुतीची जागा वाटपावर चर्चा सुरू आहे। मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत मोठी फूट पडली आहे। काँग्रेसनं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे या निवडणुकीतील रंगत वाढली आहे। अंमलबजावणी संचालनालयानं बेकायदेशीर बेटिंग ॲप 1xBet प्रकरणी मोठी कारवाई केली आहे। ईडीनं या प्रकरणात आरोपी असलेल्या अनेक चित्रपट कलाकारांच्या मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्याची माहिती देखील समोर येत आहे। ईडीनं तपास तीव्र आणि कसून सुरू केला आहे, ज्यामध्ये सोनू सूद, उर्वशी रौतेला, मिमी चक्रवर्ती, अंकुश हाजरा आणि नेहा शर्मा यासारख्या प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मालकीच्या एकूण 7,93,00,000 रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आलेली आहे। सगळीकडे सध्या धुरंधर चित्रपटाची चर्चा आहे। या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री क्रिस्टल डिसूझानं इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिनं चमकदार बॉडीकॉन ड्रेस आणि डायमंड ब्रेसलेट आणि फिंगर रिंग घातलेली आहे। सैराट फेम रिंकू राजगुरूचा बहुप्रतीक्षित चित्रपट आशा 19 डिसेंबरला थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला आणि त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे। आशा सेविकांच्या वास्तविक आयुष्यावर आधारित या चित्रपटात रिंकूच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहे। आशामध्ये रिंकू राजगुरूनं ग्रामीण भागात काम करणाऱ्या आशा सेविकेची मुख्य भूमिका साकारली आहे।